पेण तालुक्यातील खारेपाट विभागामधील 13 ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे 70,000 लोकसंख्येसाठी पुढील आठवड्यापासून 8 दिवसातून 1 दिवस पाणी पुरवठा होणार असल्याचे पत्र संबंधित सरपंच व प्रशासकांना जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाठवले आहे. पाणी टंचाई विरोधात संतप्त झालेल्या माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी आज तातडीने पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांनी तात्काळ पाणी टंचाईच्या समस्येवर उपाययोजना न केल्यास जनतेला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सकाळी 6 ते सकाळी 3 लक्षात घ्या की प्रत्येक निवडणुका आल्या की यांच्या नोटिसा येतात आणि आमच्या जनतेला वेटीस दिली जाते. पुन्हा तो पाणी देत असताना त्यांनी सबब काय सांगितलेले आहे की शहापाडा पाणी संपलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याचं नियोजन करणं आहे. आता नियोजन करत असताना डिसेंबर पर्यंत पाणी पडत होता आणि असं काय घडलं की जानेवारी पासूनच पाणी संपला. पण अजून आपल्याला 5 महिने जायचे, कारण मे जूनच्या शेवटच्या 7-8 तारखेला 15 तारखेला पाऊस पडतोय. याचा अर्थ आपल्याला 5 ते 6 महिने अजून लोकांना पाण्यापासून वणवण करायला लागेल. जर आता जानेवारीलाच ही वणवण करायला लागली तर पुढं काय होईल, याच्यासाठी सर्व जनतेला कळकळीची विनंती करतो की या पाण्या प्रश्नासाठी आपल्याला ज्वलंत असा लढा द्यावा लागेल. कारण भारतीय जनता पक्षाचे इथे खासदार आहेत, भारतीय जनता पक्षाचे इथे आमदार आहेत आणि या प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाचा पण जिल्हा परिषद सदस्य होता. त्याच्यामुळं आपल्याला इथे योग्य नेतृत्व देऊन या समाजासाठी पाणी प्रश्नासाठी ज्वलंत लढा लढावा लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये लढा लढवल्याशिवाय पाणी मिळणार नाही. पण दुःखाची बाब एकच आहे, जरी तो पाणी आम्हाला तुम्ही आठवड्यातून एक वेळ देतात, तो पण आम्हाला कुठला पाणी देता? मृत पाणी. मृत पाणी म्हणजे काय की गढूळ पाणी तुम्हाला मिळणार. म्हणजे यांचं एक कलमी कार्यक्रम आहे की इथली जनता मारायला पाहिजे आणि या मेलेली जनतेवर आम्ही राज्य करायला पाहिजे. एवढं त्यांचं एक कलमी कार्यक्रम आहे. तुम्हाला सांगितलं की मागच्या वेळेस आपण लोकसभेला उद्धव साहेब गटाचं आपण गीते साहेबांचं काम केलं. आम्ही व्यक्ती बघून काम करत असतो. त्याच्यानंतर यावेळेस अतुल म्हात्रे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार, चांगले उच्चभ्रू सुशिक्षित, चांगले लोकांना नोकरीसाठी प्राधान्य देणारी व्यक्ती होती म्हणून त्याचा आम्ही विचार करून त्यांचं काम केलं. जर महाविकास आघाडीची या विभागामध्ये जर युती झाली आणि होणार रायगडमध्ये झाली तर यामध्ये त्या युतीतून जर मला सीट मिळाली तर मी नक्कीच सांगतो की आदरणीय जैनभाई यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाचे यात जर सीट मिळालं तर त्या नेतृत्वात मी सीट लढली.